आम्ही जे वर्गणीला जायचो, तर आम्हाला कार्यकर्ते बोलवावे लागायचे नाहीत. एक गणपतीचा काळ आला, गणपती उत्सवाचा, कार्यकर्ते आपोआप जमा व्हायचे. साधारण आम्ही पूर्वेला म्हटलं तर मागे स्वारगेटपर्यंत जायचो. पश्चिमेला म्हटलं तर आम्ही पूर्ण हत्ती गणपतीपर्यंत, भरतनाट्य मंदिर, तसंच टिळक रोड म्हटलं तर अलका टॉकीजपर्यंत वर्गणी मागायला जायचो. तसंच इकडं उत्तरेला म्हटलं तर दक्षिणमुखी मारुतीपर्यंत आम्ही वर्गणीला जायचो. आणि ह्याच्यात सर्वात सारसबाग, तुळशीबाग ही जी व्यापारी स्थानं आहेत, तिथं आम्ही भरभरून वर्गणीसाठी जायचो. आणि वर्गणीचा एक अनुभव म्हणताल तर तो फार वेगळाच असतो. गणेशोत्सव आणि त्या माध्यमातून आम्ही जी वर्गणी जमा करायचो, त्याच्यातनं आमच्यावर काही संस्कारही घडत गेले. म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपलं मंडळ येतं सदाशिव पेठेत. कधी आम्ही गेलो वर्गणीला आणि म्हणालो, "काका थोडीशी वाढवून द्या." तर लोकं आम्हाला म्हणायचे, "गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहेस ना? मग अथर्व शीर्ष म्हणून दाखव." मग अक्षरशः त्यावेळेस आम्हाला म्हणजे शब्दशः सांगायचं म्हटलं, तर फाटली या शब्दाचा अर्थ कळायला लागला. मग तिथनं आम्ही मग त्यांना सांगायचो, "आम्ही 2 दिवसात येतो." मग आम्ही अथर्व शीर्ष, आरत्या म्हणा, हे पाठ करायला लागलो. त्याच्यामुळं आमच्यावर ते संस्कार झाले. तिथनं आम्हाला आरत्या आल्या, नाहीतर आम्हाला पहिलं फक्त आमचा जोर हरे राम हरे कृष्णालाच चालू असायचा. बाकी त्याच्या आधीचं आम्हाला काही येत नाही. पण हे जे वर्गणीदार आमचे आहेत, हे आम्हाला काही गोष्टी शिकवायचे.